नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सगळे कसे आहात? आज मी बनवणार आहे पत्तागोबीची पराठे. हल्ली लहान मुलांना पत्तागोबी खायला आवडत नाही, तर मग आज आपण त्याचे करूया. तर बघा, मी पीठ घेतलं, त्याच्यामध्ये काळे तीळ, पांढरे तीळ, हळद, मीठ, लाल तिखट, जिरे पावडर, 2 चमचे दही घेतले आहेत. हे सर्व मिक्स करायचं. ही पत्तागोबी चिरून घेतली आहे मी. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे, कसुरी मेथी घेतली आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हल्लीच्या मुलांना भाजी चपाती म्हटलं ना नको वाटतं, त्यांना काहीतरी मग वेगळं व्हॅरिएशन करून द्यायचं, मग ते खातात. त्यांना कळतही नाही की मम्मीने याच्यात काय टाकले नाही काय नाही. मी तर असंच करते माझ्या दोन्ही मुलांना. पत्तागोबीची भाजी दोन्ही मुलं खात नाहीत, तर मग मी अशी करते त्यांना काहीतरी वेगळं, थालपीठ किंवा धपाटे काहीतरी म्हणते आणि त्यांना खाऊ घालते. मी आता टाकलं थोडंसं तेल, टाकले, मळून घ्यायचं. 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. मग आपण जशी चपाती करतो तशी लाटायची याला. आता मी इथं बघा चपाती लाटून घेते आहे मी. दही टाकल्यामुळं ना एकदम मऊसूत होते, सॉफ्ट होते. मुलं आणि चव ना इतकी छान लागते ना, मुलं अगदी मस्त प्रेमाने खातात. त्यांना कळतही नाही मम्मीने याच्यात काय टाकलं आहे ते. तुमची जर मुलं खात नसली तर तुम्ही असं करा. आणखीन काय लहान मुलांसाठी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल तर मला कमेंट करून सांगा, तर मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. आता बघा, मी चांगली दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप लावून चांगलं मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे दोन्ही साईडने. तुम्ही बघू शकता मी कशी भाजते ते. खायला तर इतकं भारी लागते ना. माझी मुलं पत्तागोबीची भाजी खातच नाहीत, पण दोन्ही मुलांनी माझे 2-2 पराठे खाल्लेत आज. छान लागतात खायला. टिफिनमध्ये तुम्ही द्या, सॉसबरोबर द्या किंवा दहीबरोबर द्या, छान लागतं मस्त. आता बघा मस्त भाजली आहे, व्यवस्थित भाजली मस्त दोन्ही साईडने. आता सर्व करेन. अशी डिश द्यायची मुलांना, जी मुलांना ॲट्रॅक्ट होतात आणि मस्त मजे घेऊन खातात. तर मी आता सॉस दिला आहे, सॉसबरोबर मुलं मस्त खातात. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली, तुम्हाला रेसिपी आवडली, तर प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. भेटूया आता नवीन रेसिपी बरोबर. बाय बाय. टेक केअर. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.